हल्ल्यानंतर देशभरामध्ये पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट आहे। अशातच आता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर दहशतवादी हाफिज सईद आहे। बिश्नोई गँगनं पाकिस्तानात घुसून हाफिज सईदला मारण्याची धमकी दिली आहे। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत बिश्नोई गँगनं आता ही धमकी दिल्याचं उघड होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सीसीएस कॅबिनेट बैठकीनंतर आणखी एक बैठक होते। मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यासोबत स्वतंत्र बैठक होते। आपण पाहतोय की आज मोदींच्या 4 बैठका लाईनअप होत्या। सकाळपासून त्या 4ही बैठका झालेल्या आहेत, मात्र अजूनही 2 बैठका महत्त्वाच्या होणार आहेत। फडणवीस वर्षा बंगल्यावर आता राहायला गेले आहेत। गेले कित्येक दिवस फडणवीस वर्षा बंगल्यावर का राहत नाहीयेत असा सवाल नागरिक करत होते, मात्र आता फडणवीस अखेर वर्षा बंगल्यावर राहायला गेले आहेत। काही दिवसांपूर्वी आपल्या मुलीच्या परीक्षेचं कारण देऊन फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर जायला नकार दिला होता, मात्र आता यावेळी सगळ्यात मोठी बातमी समोर येते। अर्थात मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले आहेत। सीएमचा कॉन्वॉय सीएमचा कॉन्वॉय आहे। आपण पाहतोय की फडणवीस आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे। मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामाला अखेर सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय आणि आपल्या घरातून ते आता वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले आहेत। गेले अनेक दिवस त्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जावं अशी मागणी केली जात होती। दरम्यान आपले प्रतिनिधी गणेश कवडे या घटनेचा आढावा घेत आहेत। गणेश, ही काय नेमकं कारण आहे आता अचानक फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले? काय सविस्तर अपडेट? नक्कीच मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर कधी जाणार हा खरं तर प्रश्न आहे, तो सगळ्यांकडून उपस्थित केला जात होता। त्यानंतर एका मुलाखतीमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं की मुलीची 10वीची परीक्षा असल्यामुळे आहे ते यावेळेस परीक्षा संपल्यानंतर आहे ते वर्षा निवासस्थानी राहायला जाणार आहे आणि आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आहे ते देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले आहेत आणि आज छोटीशी पूजा देखील आहे ते वर्षा बंगल्यावर झाल्याचं माहिती मिळते। त्यामुळे आजपासून देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान हे वर्षा बंगला असणार आहे। धन्यवाद गणेशजी। आपण पाहतोय की अक्षय तृतीयेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्तावर आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले आहेत। पुन्हा वळूया काश्मीर रिलेटेड बातम्यांकडे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत। दिल्लीत केंद्र सरकारची दुपारी 3 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। यावेळी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। आता यापूर्वीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळासह 4 महत्त्वाच्या बैठका आज संपन्न झाल्या। या 4ही बैठकांमध्ये दहशतवादाविरोधी आणि दहशतवादाविरोधातल्या कारवाईचा ॲक्शन प्लॅन तयार केल्याची माहिती मिळते। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नौदलानं आक्रमक भूमिका घेतल्याची पाहायला मिळते। पाकिस्तानशी 2 हात करण्यासाठी नौदलानं कंबर कसली आहे। भारतीय नौदलानं एक व्हिडिओ रिलीज केलाय आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय की युद्धनौका समुद्रामध्ये तैनात झाली। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच नौदलाकडून हा व्हिडिओ आता रिलीज केल्यानंतर भारत आता पाकिस्तानच्या विरोधात मोठं पाऊल उचलणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय आणि याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे। नरेंद्र मोदी यांनी 3ही दलांना आता कारवाईसाठी सर्वाधिकार बहाल केले आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाल्याचे दिसून येते। नरेंद्र मोदींच्या या निर्णयानंतर पाकिस्तानच्या मंत्र्यानं मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतल्याचं पाहायला मिळते। पाकिस्तानी माहिती प्रसारण मंत्री अताउल्लाह तरारनं मध्यरात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली। आता यावेळी येत्या 24 आणि 36 तासांमध्ये भारत मोठी कारवाई करू शकेल अशी माहिती त्यांनी दिली आणि असा अताउल्लाह तरारनं दावा केला। has credible intelligence
that India intends carrying out military action against Pakistan in the next 24 to 36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident. भारत पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये पाकिस्तानवर लष्करी कारवाई करू शकतो. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांचा दावा. आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देणार असं तरारांचं म्हणणं आहे. पहलगाम हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची तज्ज्ञांच्या टीमद्वारे पारदर्शकपणे चौकशी करण्यास तयार. पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी आहे, त्यामुळे हे संकट आम्हाला समजते. आम्ही याचा कायमच निषेध केलाय असंही ते म्हणाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढू लागले. अशामध्येच पाकिस्तानकडून अणुबॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम शरीफ यांनी अणुबॉम्बची धमकी दिली आहे. घाबरण्याची गरज नाहीये, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं त्यांनी म्हटलंय. अशी मुक्ताफळच त्यांनी उधळली आहेत. आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेंशन है, एक खतरा मंडला रहा है. फिक्र करने की ज़रूरत नहीं है. अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर वार का मुकाबला कर सकते हैं. पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है. पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है. पाकच्या या अणुबॉम्बच्या पोकळ धमकीनंतर आता फारुख अब्दुल्लांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर भारताकडे त्याच्या आधीपासूनच अणुबॉम्ब आहेत असं उत्तर फारुख अब्दुल्ला यांनी दिले. नवाज शरीफ यांच्या कन्या आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम यांनी अणुबॉम्बची धमकी दिल्यानंतर त्यांनी हे प्रत्युत्तर दिले. एक सगळ्यात मोठी बातमी आहे. फडणवीसांच्या मुलीला 10वीच्या परीक्षेत 92% मार्क मिळालेले आहेत. आपण पाहतोय आजच ते नव्या घरामध्ये राहायला गेले, वर्षा बंगल्यावर राहायला गेले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते. महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. दरम्यान आपले प्रतिनिधी गणेश कवडे फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. गणेशजी, आत्ताच समजतंय की देवेंद्र फडणवीसांच्या मुलीला 10वीत चांगले मार्क मिळाले आहेत. काय सविस्तर बातमी? गणेशजी, माझा आवाज ऐकू येतोय का? फडणवीसांच्या मुलीला 10वी मध्ये चांगले मार्क मिळालेले आहेत, 92% मिळालेले आहेत. काय सविस्तर बातमी? आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाची आणि महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. येऊया पुन्हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याकडे. त्या हल्ल्यानंतर सिंधूचं पाणी रोखल्यानं पाकिस्तान आता चांगलंच संतापले. भारताला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची पोकळ धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत बोलताना इशाक डार यांनी युद्धाची सुद्धा धमकी दिली आहे. त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग स्पष्टपणे नाकारलाय आणि स्वतंत्र चौकशीची ऑफर दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं आता पुनर्गठन होतंय. आलोक जोशी यांची अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं आता पुनर्गठन झाल्याचं समजतंय आणि आता या ठिकाणी आलोक जोशी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. अध्यक्षपदी आलोक जोशी हे असणार आहेत. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे. आलोक जोशी हे अध्यक्ष असणार आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या. दरम्यान आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याशी फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. प्रमोदजी, काय सविस्तर बातमी? आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन केलेलं आहे आणि त्या पुनर्गठनाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर रॉचे जे प्रमुख असतात अतुल जोशी यांच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. मागच्या काही दिवसांपासून जर प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर देशांतर्गत किंवा देशाच्या सिक्युरिटीच्या अंशामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या त्या पार्श्वभूमीवरती हे केलेलं पुनर्गठन अत्यंत महत्वाचं आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणावं लागेल. मागच्या काही दिवसापासून भारतात खूप मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवरती गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यात प्रामुख्यानं सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वी 26 अकराच्या हल्ल्यातील जो मास्टर माइंड होता त्याला देखील भारतामध्ये आणलेलं होतं. त्यानंतर पहलगावची घटना असेल आणि देशामध्ये इतर होणाऱ्या नक्षलवाद असतील किंवा खलिस्तानी मुवमेंट असतील या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी नियुक्ती आहे ती खूप महत्वाची आहे आपल्याला एक प्रकारे म्हणावं. जी RFW जी विंग आहे ती सुरक्षेच्या अंशाने किंवा जी गुप्त माहिती आहे त्या अंशाने काम करत असते. प्रमुख असणारे आलोक जोशी यांच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात एक महत्वाची नियुक्ती आहे आपल्या म्हणावं लागणार. धन्यवाद प्रमोदजी. आपण पाहतोय की गेले काही दिवस युद्धाची चर्चा सुरू आहे आणि अशामध्ये ही नवीन नियुक्ती झाल्यानंतर आता भारत काही निर्णय घेणार आहे का, कुठल्या निर्णयाप्रत आलेला आहे का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. वळूया पुढच्या बातमीकडे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये आमचा कोणताही हात नाही, याबाबत निष्पक्ष चौकशी करा अशी विनंती शहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना केली. दरम्यान त्यांनी फोन करून ही चौकशी केली. या चर्चेदरम्यान शहबाज शरीफ यांनी भारताचे आरोप संपूर्णपणे फेटाळलेत. पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध असल्याचा उलट्या बोंबा सुद्धा शहबाज शरीफ यांनी मारलेत. पहलगाम हल्ल्यामध्ये आमचा कोणताही हात नाही असं त्यांनी म्हटलंय. भारताचे हल्ल्याबाबत सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. पाकिस्तान शांततेसाठी वचनबद्ध आहे असंही ते म्हणालेत. आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिल्यास चांगलंच प्रत्युत्तर देऊ असंही त्यांनी सांगितलंय. पहलगाम हल्ल्याची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे. चोराच्या उलट्या बोंबा अशी पाकिस्तानची भूमिका आहे. मात्र भारतानं पाकच्या दहशतवादी चेहऱ्यावरचा बुरखा अगदी टराटरा फाडलाय. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारतानं पाकला कसं उघडं पाडलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. भारतानं फाडला पाकड्यांचा बुरखा, पाकड्यांचा दहशतवादाचा पुरावा सादर. संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं पाकड्यांना लाथाडलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आणि जगभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली. त्यातच आता भारतानं UNच्या व्यासपीठावरून पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडलाय. त्यामुळे दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकड्यांचा खरा चेहरा जगासमोर उघड झालाय. The whole world has heard Pakistan's Defense Minister Khwaja Asif admitting and confessing Pakistan's history of supporting, training and funding terrorist organizations in a recent television interview. This open confession surprises no one and exposes Pakistan as a rogue state fueling global terrorism and destabilizing the region. The world can no longer turn a blind eye. I have nothing further to add. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाची उपशाखा असलेल्या TRFनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे या हल्ल्याचं थेट पाक कनेक्शन समोर आलंय. त्यामुळे भारतानं पाकड्यांची कायदेशीर नाकेबंदी सुरू केली. दरम्यान पाकिस्तान दहशतवाद्यांची फॅक्टरी असल्याची कबुली पाकड्यांचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. खुद्द पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यानंच दहशतवादाबाबत कबुली दिल्यानं भारताच्या हाती आयतं खोलीत मिळाले. त्यामुळेच भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकड्यांची पोलखोल केली. याआधी भारतानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून पाकिस्तानला कसं उघडं पाडलं होतं ते पाहूया. डिसेंबर 2008 मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याची टीका. 2016 उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू असल्याची टीका. 2019
पुलवामा हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पुरावे सादर. 2024 जम्मू काश्मीरमधील दहशतवाद रोखण्यासाठी TRF वर बंदीची मागणी. आता पाकिस्तानचा बुरखा आणि त्याचे नापाक इरादे जगासमोर आल्यानं वर्ल्ड बँक, IMF, युनायटेड नेशनची सुरक्षा परिषद पाकिस्तानवर कोणते निर्बंध घालणार आणि पाकड्यांना सगळ्याच बाजूनं कसं ऑल आउट केलं जाणार याकडे लक्ष लागलं. मात्र भारतानंही दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. छुपे वार करणं, पाठीत खंजीर खुपसणं ही पाकची नेहमीचीच भूमिका राहिली आहे. त्यामुळे यात काही वावगं नाहीये. जाऊया पुढच्या बातमीकडे. पहलगाम हल्ल्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारवरच घणाघात केले. पहलगाम हल्ला झाल्यानंतर 24 तासांमध्ये पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता असं म्हणत राऊतांनी मोदी आणि शहांवर चांगलीच टोप डागली. दरम्यान मोदींनी अमित शहांचा राजीनामा घ्या असंही राऊत म्हणालेत. माझ्या पक्षाची भूमिका असं आहे की पुलवामा हल्ल्यानंतरच हल्ला करायला पाहिजे. पुलवामामध्ये 40 जवान ज्या पद्धतीने मारले गेले, पुलवामा नंतर हल्ला का झाला नाही पाकिस्तानवर? उरी नंतर का हल्ला? सर्जिकल स्ट्राईक वगैरे ठीक आहे, आम्ही पण गल्लीत करतो बरं का, असे स्ट्राईक आम्ही पण करतो रोज. इथे मुंबईमध्ये आम्ही 50 सालापासून स्ट्राईक करतो विरोधकांवर. हल्ला जो इंदिरा गांधीने केला, जो लाल बहादूर शास्त्रीने केला या देशामध्ये, त्याला आम्ही हल्ला म्हणतो. बैठका कसल्या घेताय हो? काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह खात्यावरच होती. सगळ्यात आधी जर बदला आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी तर आधी गृह खात्यावर केली पाहिजे. आम्हाला विरोधी पक्षाचे जे काही म्हणणं आहे, आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत. सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये. सरकार वारंवार चुका करत आहे देशाच्या सुरक्षेसंदर्भात आणि परत राजकारण करत आहे. घेतलाच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी, का घेऊ नये? अमित शहांच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता आणि मागितलेला आहे.